राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना केला फोन। गणेशोत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला। उद्धव ठाकरे राज यांच्याकडे गणेशोत्सवासाठी जाणार असल्याची माहिती। राज्यामध्ये अपात्र लाडक्या बहिणींचा सुळसुळाट। राज्यामध्ये तब्बल 26,34,000 अपात्र लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ घेतला। पुण्यामध्ये सर्वाधिक 2,04,000 बोगस लाडक्या बहिणी। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांचा प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री अजित पवार चिडले। योजना बंद करू का? अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया। एकट्या पुण्यामध्ये सर्वाधिक 2,04,000 बोगस लाभार्थी। लाडक्या बहिणींना पैसे वाटून मतचोरी केली। लाडक्या बहिणींना पैसे वाटून मतचोरी करणं हा गुन्हा। संजय राऊतांची सरकारवर टीका। बिहारच्या पूर्णियामध्ये राहुल गांधींची वोट अधिकार यात्रा। वोट अधिकार यात्रेमध्ये आरजेडी नेते तेजस्वी यादव सहभागी। वोट अधिकार यात्रेला कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी। नाशिक पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असताना चाळीसगावमधील महात्मा फुले स्मारकाच्या लोकार्पणाला भुजबळ आणि गिरीश महाजन एकाच व्यासपीठावर। मात्र एकाच व्यासपीठावर असूनही दोघांनी एकमेकांशी बोलणं टाळलं। काही लोक भगव्या शाली फॅशन म्हणून घालून फिरतात। उदय सामंतांची नाव न घेता नितेश राणेंवर टीका। तर मी सुद्धा भगव्या शाली मागवल्यात, उद्यापासून अंगावर टाकून फिरण्याचा प्रयत्न करतो, सामंतांचा टोला। प्रभादेवीच्या एसआरए इमारतीमध्ये अॅडव्होकेट निलेश हळदणकरांच्या घरी आयकर विभागाचे सर्च ऑपरेशन। दिल्लीमधल्या पथकाकडून 6 दिवस सुरू होतं सर्च ऑपरेशन। सर्च ऑपरेशनचा माझ्याशी थेट संबंध नाही। माझ्या घरी झालेले सर्च ऑपरेशन भाऊ वैभव हळदणकर यांच्या ट्रस्टशी संबंधित। आयकर विभागाच्या कारवाईनंतर निलेश हळदणकरांचं स्पष्टीकरण। भाजपा नेते दिगंबर आगवणे यांना मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये जामीन मंजूर। दिगंबर आगवणेंना ईडीनं 5 जानेवारी 2024 रोजी अटक केली होती। नागपूर जिल्ह्यामधल्या सातनवरी गाव देशातील पहिलं स्मार्ट इंटेलिजंट गाव। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते गावातील सोयी सुविधांचा शुभारंभ। दौंडमध्ये पोलीस असल्याचं सांगत महिलेवर अत्याचार। दौंड पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल। नागपूर जिल्ह्यामधील सातनवरी गाव देशातलं पहिलं स्मार्ट इंटेलिजंट गाव। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते गावातील सोयी सुविधांचा शुभारंभ। नाशिकच्या कपालेश्वर मंदिरामध्ये दानपेटीवरून पुन्हा 2 गटामध्ये वाद। घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद, व्हिडिओ व्हायरल। मुंबईच्या भोईवाड्यामध्ये सम्राट गणेश मंडळाच्या गणपतीचं आगमन। मंडळाला 50 वर्ष झाल्यानं कार्यकर्ते आणि भाविकांमध्ये उत्साह।